हॅलो फ्रेंड्स, जीके स्टडी विथ सान्वी सागरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा टॉपिक इंग्लिश ग्रामर राहणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण मोस्ट आय एम पी टॉपिक निवडलेले आहेत. कोणते मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनसाठीचं तर निवडलेलं आहे एरर डिटेक्शन आणि सेंटेन्स रिअरेंजमेंट. तर तुमच्या लक्षात येऊ शकतं आपल्याकडे वेळ फार कमी उरलेला आहे, तर इथे कोणतेही टॉपिक फक्त तुम्हाला देण्यासाठी द्यायचे असं नाही चालणार. इथे असे टॉपिक पाहिजेत जे ॲक्च्युली पेपरमध्ये येणार आहेत आणि तुम्ही स्कोर कराल. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर तुमचे 2 ते 3 मार्क शुअर झाले पाहिजेत. मग काय, तर तुम्हाला जसं मी म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये इझिली मार्क्स मिळवून देणारे हे टॉपिक्स आहेत. तर तुम्ही पाहू शकता सगळेच जण ना टीसीएसच्या मागे लागलेले आहे. टीसीएस पॅटर्न क्वेश्चन नेटवर सुद्धा पाहाल ना तर गुगल खरंच सांगेल की सगळ्यात मोस्टली रेफर्ड काय आहे तर टीसीएस पॅटर्न. पण कोणी सांगू शकते का टीसीएस पॅटर्न काय आहे? म्हणजे तुम्ही गुगलला सुद्धा कन्फ्यूज केलेलं आहे. टीसीएस पॅटर्न अचानक मुलं का सर्च करायला लागलेत? तर ते वेगळं काही रॉकेट सायन्स नाही मित्रांनो. तर टीसीएस हा ऑर्गनायझेशन आहे ज्याने टीसीएस आणि आयबीपीएस मिळून आतापर्यंत एसएससीचे बँकिंगचे एक्झाम कंडक्ट करत होत्या आणि आता एमपीएससी सरळ सेवा या त्यांच्या अंडर जाणार आहेत. म्हणजे काय होणार आहे, तुमचे काही सिलेबस चेंज नाही झालेला, परंतु तुम्हाला त्यांच्या पद्धतीचे क्वेश्चन पडणार आहेत जे आधी पडत नव्हते. मग त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, तुमचे रेग्युलर तेच तेच क्वेश्चन करून चालणार आहे का ज्याच्यामध्ये तुम्ही दी बेस्ट होतात? नाही, तो दी आता गेलेला आहे जो पुन्हा आणायचा आहे. कसा आणाल? तर तुम्हाला कळतंय का मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? मी थोडा वेळ याच्यात त्यासाठी घेतलेला आहे कारण तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे टीसीएस मध्ये येणार आहेत, जसं तुम्ही पाहू शकता इथे ग्रामर दिलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एरर डिटेक्शन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेंटेन्स दिलेले असणार ते रिअरेंज करायचे. मे बी हे तुम्हाला एमपीएससीला एवढे हार्ड लेवलला आलंही नसेल, परंतु ते आता येणार आहे आणि तुम्ही वाट पाहतात का तोंडघाशी कधी पडणार आणि मग मी पुन्हा जाऊन व्हिडिओ कधी पडणार. सो बेटर टीसीएस पॅटर्न म्हणजे काय समजून घ्या. बँकिंगला जे क्वेश्चन तुम्हाला यायचे म्हणजे बँकिंगचं प्रिपरेशन करणाऱ्यांना त्या टाईपचे क्वेश्चन आता तुम्हाला येणार आहेत. तो आपण वेळ वाया न घालवता या टॉपिकला 15 ते 20 मिनिटात लवकरात लवकर कव्हर करूया आणि जसं की तुम्ही व्हिडिओ पुढे पाहत राहाल तुमच्या लक्षात येईल की नक्की क्वेश्चन कसे येणार आहेत, तर तुम्ही त्याला आन्सर कराल. तर पाहूया इथे कसं आहे माहिती आहे मित्रांनो. तुमच्याकडे एक सेंटेन्स दिलेले जाणार आहे ज्याच्यामध्ये ब्रेक केलेलं असणार आहे. ए म्हणजे हा पूर्ण सेंटेन्स आहे तुमचा ए पार्ट मध्ये आहे, हा सेंटेन्स बी पार्ट मधला आहे, त्याच्यानंतर हा सी आहे आणि नंतर हा डी आहे. आणि या कोणत्याही पार्ट मध्ये तुम्हाला जर कोणतंही एरर म्हणजे ग्रामॅटिकल मिस्टेक जर सापडत नसेल, मिळत नसेल, तर तुमचं उत्तर डी येतं, नो एरर. सो तुम्ही म्हणाल नो एरर तर नसेल, वरीलपैकी सर्व वरीलपैकी काहीही नाही असं तर क्वेश्चन मध्ये मॅथच्या दरवेळेला टाकायचे, पण तसं नाही मित्रांनो. खूपदा तुमचे क्वेश्चन नो एरर असे असतात. बँकिंग पॅटर्न हा खूप ट्रिकी पॅटर्न असल्या कारणाने त्याचे क्वेश्चन त्यांचे कसं एक्झाम दरवर्षी होत असतात आणि दरवर्षीच्या रिक्रुटमेंट असतात. आपल्यासारखं त्यांचं नसतं. सो त्यांचं खूप वास्ट असतं आणि त्यांचं व्हेरिएशन्स पण खूप हाय असतं. सो आपल्याला त्याला आता मॅच करायचं आहे. तर येऊया मग आपण पहिल्या क्वेश्चनवर. पहिला क्वेश्चन काय म्हणतोय नीट समजून घ्या. आपल्याला इंग्लिश येतं न येतं इथं दोन्ही प्रकारचे स्टुडंट्स हे क्रॅक करू शकतात. फक्त मी सांगतो तसं त्याला रिपीट करा, कॉन्सन्ट्रेशन देऊन बघा. द गव्हर्नमेंट सेड दॅट वी शुड स्टे ॲट होम इफ द नंबर ऑफ कोविड-19 केसेस इन्क्रीजेस. इथे काय माहिती आहे, शब्दशः जरासा त्यांना घ्यायचा प्रयत्न करायचा. महत्वाचे मुद्दे फक्त घ्यायचे. इंग्लिश येतंय की नाही हे आयोग तुम्हाला पाहत नाहीये. गव्हर्नमेंट सेड, गव्हर्नमेंट असं म्हणालं, वी शुड स्टे ॲट होम, आपल्याला घरी राहायला पाहिजे. शूड लावलेला आहे, तुम्हाला त्यांनी कंपल्सरी अजून नाही केलेलं. म्हणजे बहुतेक ही केस आहे ना ती मार्च 2020 ची आहे, आत्ताची नाही. कारण त्याच्यानंतर ते कंपल्शन होऊन ते नंतर तुमचा कोविड-19 फेज गेलेला आहे. सो मेन पॉइंटला येऊया. वी शुड स्टे ॲट होम इफ द नंबर ऑफ कोविड-19 केसेस इन्क्रीजेस. जर कोविड-19 केस इन्क्रीज होत आहेत. इथं काहीतरी मी चुकलो असं मला फील झालं. सो जेव्हा तुम्ही प्रॉपर वाचाल तुम्हाला एरर सापडेल. तर तुम्हाला लक्षात आलं का एरर कुठे आहे? तर मी तुम्हाला स्वतःहून सांगतो, एरर लाईज इन पार्ट डी. डी मध्ये लाई करतो का? हा पार्ट ए आहे, हा पार्ट बी आहे, हा पार्ट सी आहे आणि एरर लाईज इन पार्ट डी. सो आता तुम्ही सांगू शकता का जर मी डी मध्ये आहे सांगतो तर कुठे आहे? थोडंसं डोक्याला ताण द्या तर जाऊन तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये सोडवता येईल. आता तो का राहिला नाही? मी जीके वर्षानुवर्ष केलं आणि मी सीट मिळवली. प्रत्येकाने जीके केलेलं आहे मित्रांनो. तुमच्या लक्षात आलं पाहिजे एक्सेस ऑफ मार्क कुठे, एक्स्ट्रा मार्क कुठे काढू.
सो चला मेन पॉइंटला येऊया. डी मध्ये कसा आहे ओळखा. चला मी तुम्हाला हे पण सांगतो, तो पार्ट इन्क्रीजेस मध्ये आहे. सो ह्या इन्क्रीजचा कोणता फॉर्म इथे बसणार ते तुम्ही मला सांगा. तोपर्यंत मी तो सेंटेन्स पूर्ण वाचतो, त्याला हिंट येईल. एरर फाइंड आउट करण्याचा सगळ्यात बेस्ट ऑप्शन सेंटेन्स पूर्ण वाचणे. So, the government said that we should stay at a home if the number of COVID-19 cases increases. याच्यात मी मराठीत बोलताना सुद्धा तुम्हाला असं म्हटलं की द गव्हर्नमेंट सेड म्हणजे गव्हर्नमेंट म्हटले आहे. गव्हर्नमेंटने म्हटले आहे. सेड कनेक्शन आहे. कधीही तुमचं सेंटेन्स हे पूर्णपणे एकमेकावर इंटरकनेक्टेड असतं. सो गव्हर्नमेंटने जर म्हटलं आहे, तर इथं इन्क्रीजेस नाही येणार, इन्क्रीज्ड येणार. सो जर केसेस वाढल्या तर घरी राहावं लागेल. कारण मार्च 2020 मध्ये त्यांना माहित नव्हतं केसेस वाढणार की नाही वाढणार. सो तेव्हा ते पास केलेलं स्टेटमेंट आहे. सो तुम्हाला सिच्युएशन त्या स्टेटमेंट वाईज जर कळाली तर इंग्लिश येवो न येवो एरर तुम्हाला सापडणार. सो इतकं सोपं आहे ते. सो TCS पॅटर्न सारखं सर्चिंग चाललंय ना, TCS पॅटर्न, तर येऊया मग TCS पॅटर्न वर. इवन दो तुम्हाला हा पहिला क्वेश्चन बघून समजला नसेल तर व्हिडिओ पाहणं कॅन्सल करणं दॅट इज नॉट द राईट वे. राईट वे हा असेल तो व्हिडिओ पाहून मला समजून घेतलं गरजेचं आहे, कारण आयोग तुमच्यासाठी ऍडजस्टमेंट नाही करणार आहे. चला तर मग पुढच्या क्वेश्चनवर. Except for the doctor, there is none who can give you a good piece of advice for your health issue. हे आता तुम्हाला मराठीमध्ये नक्की कळलेलं असेल की डॉक्टरांशिवाय, एक्सेप्ट फ्रॉम द डॉक्टर, एक्सपेक्ट नाहीये. एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षितनं, एक्सेप्ट म्हणजे तो सोडून, एक्सेप्ट म्हणजे अपेक्षित असणं. की मी एक्सपेक्ट केलं होतं MS धोनी लास्ट बॉलला 6 मारून ह्या IPL ची ती मॅच जिंकवेल, जी की त्याने 6 नाही मारू शकला, कारण खूप चांगल्या पद्धतीने यॉर्कर बॉल टाकलेला होता. कोणी, तो तुम्ही सांगा. तर जोक्स अपार्ट, इथे लिहिलंय एक्सेप्ट फ्रॉम द डॉक्टर, डॉक्टर शिवाय देर इज नन हू कॅन गिव्ह यू अ गुड पीस ऑफ ऍडवाइस फॉर युअर हेल्थ इश्यू. म्हणजे गुड पीस ऑफ ऍडवाइस कोणीही देऊ शकतं मित्र हो. जे तुमचे वेलविशर आहेत ते कोणीही देऊ शकतात, परंतु जर ते डॉक्टर नाही तर ऍटलिस्ट हेल्थ इश्यू रिलेटेड ते नाही देऊ शकत. क्वेश्चन पूर्णपणे राईट आहे. मग नो एरर येणार का मित्रांनो? तर नाही. कसा नाही येणार? तर इथं एरर लाय करतो ऑप्शन बी मध्ये. जिथे हू लिहिलेलं आहे ना तिथे दॅट येणार, एवढाच फरक आहे. हे बघा, मी ऑप्शन मध्ये ABCD लिहिलेलं आहे कारण त्यांना आयोगाला ना सध्या त्यांनी इझी ठेवले. त्यांचं असं म्हणणं नाहीच आहे की तुम्ही इंग्लिश करा आणि त्याच्यातलं एक्झॅक्ट मला वर्ड द्या. इन फ्युचर तेही येणार, पुढच्या 3-4 महिन्याने ते वाढवणार, पण पहिल्यांदा ते ऍटलिस्ट फक्त तुम्हाला विचारणार आहेत कुठे आहे. तेवढं जरी मित्र हो तुम्ही सांगितलं ना तुमची सीट आहे. सो इथे दॅट येणार. का दॅट येणार कोणी सांगू शकेल का? तर कसं आहे मित्रांनो, ऑल, नन, नथिंग, ओनली हे सुपरलेटिव्ह डिग्रीज असतात आणि त्याच्यामध्ये कसं असतं दॅट हा ॲज अ रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरतात. सो त्या पद्धतीने दॅट हे आपलं उत्तर आलेलं आहे. सो ऑप्शन इथे मला ऑप्शन टिक करायची गरज नाही, कारण इथे आपण ऑलवेज या पॅटर्न मध्ये ABCDज आयोगामध्ये शो होणार तुम्हाला. पुढे बाय सो अर्ली ॲज नेक्स्ट इयर. आय गेस मी तुम्हाला इथं उत्तर स्वतःहून सांगितलेलं आहे. एरर लाईज इन पार्ट 1. तुम्हाला ओळखता आलं असेल तर ठीक आहे, नाहीतर 2 सेकंद मागे करून व्हिडिओ बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल मी काय बोललो. तर असं आहे, बाय सो अर्ली ॲज नेक्स्ट इयर द लीडिंग इन्व्हेस्टमेंट बँक हॅज प्लॅन्स टू ओपन अन ऑफिस इन न्यू दिल्ली. सो याचा वाक्याचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळला असेल. लवकरात लवकर नेक्स्ट इयर मध्ये द लीडिंग इन्व्हेस्टमेंट बँक, कोणती तरी एक अशी लीडिंग इन्व्हेस्टमेंट बँक आहे, म्हणजे त्या मोस्ट मोठ्या बँका आहेत त्यातली एक, टॉप मधली एक, लीडिंग म्हणजे कॉम्पिटिशन ज्यांच्यामध्ये आहेत त्यातली एक. हॅज एक त्यातली एक म्हणून हॅज आहे, अनेक नाहीत.
प्लॅन्स टू. आणि हा, जर तुम्ही इंग्लिश करताय ना हौशेने, तर त्या वाक्यामध्ये एरर सापडला ना, तरी एरर अजून कुठे कुठे होऊ शकला असता, तर तोही लक्षात ठेवा. आता पॉइंट तुमचा एरर ए मध्ये आहे, जो तुम्ही मला सांगणार आहात. पण मे बी हे सेंटेन्स सेम असं राहून ह्या हॅज ऐवजी हॅव हॅव देऊन सुद्धा त्यांनी तुम्हाला एरर दिला असता. सो हा एक असा असू शकला. मग हॅज आणि हॅवचा एरर म्हणजे काय असलं असतं? तुमचं वचन त्यांनी चेंज केलं. एक वचनाच्या इथे अनेक वचन केलं आणि तुम्हाला सांगितलं ओळखा मित्रांनो, तुम्ही ओळखू शकता का? पण आता तसं आहे का? तसं नाही आहे. मी फक्त तुम्हाला प्रत्येक पॉइंट ऑफ व्ह्यू सांगायचा प्रयत्न करतोय, कारण ह्या व्हिडिओच्या एंड ऑफ द डे तुम्हाला ऍटलीस्ट ह्या 2 टॉपिकवर जर 70-31च्या पेपरात क्वेश्चन येत आहेत, तर ते शुअर तुम्ही सोडवले पाहिजेत. आणि ते जर नाही, ते येतातच. तुमच्या लक्षात असेल, कारण हे क्वेश्चन हे मोस्ट पॉप्युलर, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन असतात. सो बँक हॅज प्लॅन्स टू ओपन अन ऑफिस. इथे अन ऐवजी एन जरी ठेवला असता, एन कॅन्सल केला असता, तरीही तुमच्याकडे एक एरर फाइंड आउट झाला असता. ऑफिस आलं नसतं, तिथे एन ऑफिसच येतं. त्याचं तुम्हाला रिझन माहित आहे. सो इथेही नाहीये अन ऑफिस इन न्यू दिल्ली आणि नो एरर. तर मित्र हो, असं आहे, जसं मी मराठीत बोललो, लवकरात लवकर. त्यांचं काय म्हणणं आहे? लवकरात लवकर. मग असं येईल का मित्र हो? बाय सो अर्ली ॲज नाही, ॲज अर्ली ॲज. cancel by as early as next year. The leading investment bank has plans to open an office in New Delhi. सो असं आपल्या पद्धतीने आपण एरर शोधलेला आहे ए मध्ये. पुढे येऊया पुढच्या क्वेश्चनला. देर इज लॉट्स ऑफ सपोर्ट्स फ्रॉम द एम्प्लॉईज फॉर द प्रपोजल टू मर्ज विथ द पॅरेंट कंपनी. एखाद्या कंपनीच्या दुसऱ्या सब कंपनीज, दुसऱ्या कंपनीज असतात. सो त्यांची एक पॅरेंट कंपनी असते. त्याप्रमाणे जसं ऍपल वगैरे आहे, मायक्रोसॉफ्ट पॅरेंट कंपनी, तशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. देर इज लॉट्स ऑफ सपोर्ट्स फ्रॉम द एम्प्लॉईज. एम्प्लॉईज कडून खूप सपोर्ट आहे फॉर द प्रपोजल. जे प्रपोजल ठेवण्यात आलेलं आहे, कसलं प्रपोजल आहे मित्र हो? मर्ज विथ द पॅरेंट कंपनी. मर्ज इनटू मित्रांनो, मर्ज इनटू. बघा, मी तुम्हाला खूप महत्वाच्या गोष्टी सांगत आहेत, तुम्ही फक्त कॉन्सन्ट्रेशन ठेवा. इनटू, जर मर्ज इनटू ठेवलं असतं, मर्ज इनटू द पॅरेंट्स कंपनी, तर तुम्हाला सांगतो 80% आपल्या मित्रांनी ते बरोबर आहे असंच म्हटलं असतं. पण तुमच्या लक्षात येतं का? मर्ज होणे म्हणजे कोणाच्या मध्ये तरी सामील होणे, कोणाच्या मध्ये. सो तुम्ही याच्यामध्ये सामील होत आहात, तर च्या मध्ये जे होतो तेच इनटू आहे ना. सो पुन्हा इनटू आला असता का? मर्ज हा स्वतःमध्ये पूर्ण वर्ड आहे, कम्प्लीट वर्ड आहे, त्यासाठी इनटू लावायची गरज लागली नसती. सो तो इनटू जर दिला असता, मर्ज इनटू द पॅरेंट कंपनी, तरही चुकीचं आलं असतं. पण सध्या एरर तिथे नाहीये. सध्या एरर कुठे आहे मित्रांनो? तर सध्या एरर आहे तुमचा सपोर्ट्स मध्ये. कारण देर इज लॉट्स ऑफ सपोर्ट्स. लॉट्स खूप सारा, अधिक त्यांनी एस इथे लावून खूप सारा सांगितलेला आहे. तर आपण जसं म्हणतो ना, तुम्ही मला जास्तीत जास्त लाईक करा, तर हे जास्तीत जास्त हे बोलायला खूप सुरेख वाटतं, पण हे सुपरफ्लुअस होऊन जातं. तिथे एकदाच एस आहे. लॉट्स सांगितलं ना, खूपदा सांगितलं ना, खूप सपोर्ट ना, खूप आहे. एकदा एम्प्लॉईजने खूप सपोर्ट सांगितला, त्यांच्याकडे आपल्याला प्रूफ नाही म्हणायचं, जसं तुमच्याकडे असतं, तू माझ्यावर किती प्रेम करतोस. नाही, प्रेम करतो ना, संपला विषय. सो मेन पॉइंटला येऊया. इथे एस लागणार नाही. सो तुमचं उत्तर असेल देर इज लॉट्स ऑफ सपोर्ट फ्रॉम द एम्प्लॉईज. होप तुम्हाला कळत आहे. आपण थोडं फनी वेने जातोय, परंतु तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. सो अजून महत्वाचं मी त्याच्याबद्दल काय सांगू शकतो तुमच्यासाठी? तर आपण पुढच्या क्वेश्चनवर येऊया. पुढचा क्वेश्चन. एक्सपर्ट्स हॅव रेकमेंडेड दॅट द गव्हर्नमेंट रिकन्सिडर्ड रिस्ट्रिक्शन इम्पोज ऑन फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन रिअल इस्टेट. तर मी 1 मिनिट पॉज घेतो. आपल्याकडे असे कोणी मित्र आहेत का जे माझा व्हिडिओ पाहत आहेत? त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे, सर तुम्ही बरोबर म्हणत आहात की इंग्लिशमध्ये स्कोरिंग सोपं आहे पहा, परंतु जर मला त्यांनी लिहिलेलं सेंटेन्सच मराठीमध्ये लक्षात येत नाही आहे, तर मी स्कोर कसा करू? तसं आहे का? तसा कोणाचा इश्यू आहे का? तर तसं त्यांनी मला पर्सनली कमेंट करा, मग मी त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करेन. पण हा प्लॅटफॉर्म अशासाठी आहे ज्यांना थोडंफार येतं किंवा जास्त येतंय,
किंवा त्यांना फक्त रिव्हिजन करायची गरज आहे. जर माझ्या लक्षात आलं की तुम्हा लोकांना एकदम बेसिक पासून हवं तर मी नक्की त्यासाठी जाईन, पण तोपर्यंत नाही जोपर्यंत मला तुमच्याकडून कन्फर्मेशन नाही येणार. तर तोपर्यंत आपण रिव्हिजन बेस आणि डायरेक्टली पेपरमध्ये काय येणार ज्याला मी तुम्हाला समजावून समजेल लगेच असेच क्वेश्चन घेणार आहोत. तर पुढे, experts have recommended that the government reconsidered नाही राईटच आहे माझं, restriction imposed on foreign investment in real estate. सो आता आपण त्याला मराठीत बघूया कसं आहे. एक्सपर्ट्स हॅव रेकमेंडेड दॅट, एक्सपर्ट्स हॅव प्रेझेंट टेन्स मध्ये चाललेलं आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. हॅव रेकमेंडेड दॅट, एक्सपर्ट्सनी रेकमेंड केलेलं आहे. बघा मी तुम्हाला सांगतो या आहे वरूनच पुढची तुमची हिंट लागणार आहे. बघा चला मी तुम्हाला आहे त्याच्यावरूनच तुम्हाला हिंट लागणार आहे, कशी ती लक्षात ठेवा. तुम्हाला कोणत्या काळात वाक्य चाललेलं आहे हे खूप गरजेचं आहे मित्रांनो, ह्याच्यातूनच एरर फाइंड होतात. द गव्हर्नमेंट रिकन्सिडर, गव्हर्नमेंटने रिकन्सिडर करावं काय, रिस्ट्रिक्शन इम्पोज ऑन फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन रिअल इस्टेट. रिअल इस्टेटच्या इंडस्ट्रीमध्ये गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्शन ऑलरेडी लावलेले आहेत, ते इम्पोज करावे, ते काढून घ्यावे. ऑन फॉरेन इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्व्हेस्टमेंटवर जे गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्शन लावलेले आहेत रिअल इस्टेटच्या इंडस्ट्रीमध्ये ते गव्हर्नमेंटने इम्पोज करावे, काढून घ्यावे. हे रिकन्सिडर करण्यासाठी रेकमेंडेशन पाठवलं गेलेलं आहे. बघा इतक्या सुरेख आणि सुबक पद्धतीने जर मी तुम्हाला त्यांचं काय आहे वाक्य सांगू शकतो तर तुम्ही एरर नक्की सांगू शकता. जर हे परफेक्ट टेन्स मध्ये आहे वाक्य तर त्याचं एरर असा असणार आहे, रिकन्सिडर्ड कसं होईल, रिकन्सिडर्स होणार प्रेझेंट टेन्स मध्ये. सो सिंपल एरर होता, त्यामुळे पूर्ण सेंटेन्स आपल्याला राईट असल्यासारखं वाटतं. खूप छोटा एरर देणार मित्र हो. सीसीएस पॅटर्न म्हणजे खूप डिफिकल्ट नसतं, फक्त छोटे छोटे क्वेश्चन नसतात. तुम्हाला 2-2, 3-3 लाईनर सेंटेन्स दिसणार, एरर एक छोटासा असणार आहे. ते तुमचे पेशन्स टेस्ट करतायत. तुम्ही फक्त क्वेश्चन वाचून पळू नकात. तो जस्ट लाईक जसं जीके क्वेश्चन वाचलात, एंड ऑफ द क्वेश्चन तुम्हाला लगेच आन्सर आहे, तसं तुम्हाला आन्सर मिळणार, पण कसं, प्रॅक्टिसने. पुढे, because of the pace at which the company is growing, I believe it will easily achieve their target. आता तुम्हाला सांगू easily, मी तेच म्हटलं, जर हा easily ऐवजी y नसता, easily y असता म्हणजे ly नसता, easy असतं easy, तर तरीही एरर तयार झाला असता. कारण का माहित आहे, त्या वर्डचा फॉर्म काय महत्वाचा आहे. सो अशा पद्धतीने हे एरर येतात. सो कोणताही एरर असू शकतो, इतकाच छोटा एरर आहे तो शोधायचा आहे. सो आता इथे एरर काय आहे, इथे हा इझी एरर नाही आहे. सो आपण येऊया मेन पॉइंटवर. मेन पॉइंट असा आहे, बिकॉज ऑफ द पेस ॲट विच कंपनी इज ग्रोविंग, कंपनी ज्या स्पीडने ग्रो करत आहे, ग्रोविंग, ING म्हणजे कंटिन्युअस टेन्स. आय बिलीव्ह इट विल इझिली अचीव देअर टार्गेट, मला असं विश्वास आहे की ते त्यांचा टार्गेट अचीव करतील. आता मी तुम्हाला हिंट देतो अजून एक. या सेंटेन्स मध्ये 2 एरर झालेले आहेत, फाइंड आउट करा. या ऑप्शन्स वाईज जाऊ नकाच, नो एरर वगैरे. 2 एरर आहेत, तर 2 एरर काय आहेत ते फाइंड आउट करा. सो बिकॉज ऑफ द पेस ॲट विच, सो इथे काय होणार आहे, एकच मिनिट, इथे काय होणार आहे, because of the pace at which the company is growing, I believe it will easily achieve. Got it. I believe it will easily achieve their, नाही, its targets. कारण कंपनी आहे ना, एम्प्लॉई नाही. सो त्या XYZ च्या कंपनीचे एम्प्लॉई जर म्हटलेले असते तर तर देअर आलं असतं. इथे इट्सच येणार, इथे दुसरा एरर नाही आहे, एकच एरर होता, देअरच्या ऐवजी इट्स, कारण तिथे कंपनी यूज केलेली आहे. चला तर मग मित्रांनो पुढच्या क्वेश्चनवर. ऍक्सिडेंट
usually result into negligence, ignorance, recklessness or carelessness. सो तुमच्या एक लक्षात येतं ऍक्सिडेंट युजली रिझल्ट इन टू निग्लिजन्स. ऍक्च्युली त्यांना असं म्हणायचंय ऍक्सिडेंट युजली बहुतांश वेळा ऍक्सिडेंट का घडतात केअरलेस अँड नेकलेसनेसमुळे. सो इग्नोरन्समुळे निग्लिजन्स इग्नोरन्स या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे तुम्ही टाळाटाळ केली दुर्लक्ष केलं त्यामुळे घडतात. पण हे सेंटेन्स पूर्ण उलट ठरलेलं आहे एका गोष्टीमुळे इंटू. कसं ते तर तुमच्या लक्षात येते का तर हे या गोष्टींमुळे काय घडतं ऍक्सिडेंट मुळे घडतं. सो इथे तुमचा फ्रॉम येणार का तर त्याचं रिझन आहे ऍक्सिडेंट आधी घडत नाहीत मित्र हो, या गोष्टी आधी घडतात. केअरलेसनेस रेकलनेसनेस तुमचा इग्नोरन्स असतो निग्लिजन्स या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याचं युजली काय घडतं ऍक्सिडेंट घडतात. सो रिझल्ट इनटू न घडता ऍक्सिडेंट फ्रॉम. एकच मिनिट सॉरी तुमच्या नंतर जेव्हा तुम्ही पाहणार त्यात चूक होऊ नये म्हणून मी त्याला रेक्टिफाय करतोय. तर इथे येणार फ्रॉम. सो ऍक्सिडेंट युजली रिझल्ट फ्रॉम निग्लिजन्स इग्नोरन्स रेकलनेसनेस और केअरलेसनेस. तर चला मग आपण खूप वेळ यासाठी दिलेला आहे. आता आपला पुढचा वेळेस असणार आहे सेंटेन्स रिअरेंजमेंट. आता गंमत सांगू का मित्रांनो तुमच्या या एरर डिटेक्शन पेक्षा जो वर आपण घेतला त्या टॉपिक पेक्षा माझा फेवरेट तरी हा आहे कारण याच्यात तुम्हाला फक्त सेंटेन्स वाचायचे आणि त्यांना अरेंज करायचंय. जसं मराठीमध्ये असतं त्याप्रमाणे तुम्हाला वाक्य दिलेली आहे एखादा पॅसेज आहे त्याची वाक्य आहेत फक्त ती उलट सुलट करून दिलेली आहेत. ती फक्त तुम्हाला त्यांच्या मूळ स्थितीप्रमाणे लावायची ज्याच्याकडून ते जेव्हा सेंटेन्स कंप्लीट होते तेव्हा त्याचं मिनिंगफुल सेंटेन्स बनलं पाहिजे एवढंच आहे रिअरेंजमेंट. बाकी त्यात ग्रामर नाही शोधायचं काही नाही शोधायचंय. सो येऊया आपण आपल्या पॉइंटवर. पुलिंग आउट द बोट इज हे पहिलं सेंटेन्स आहे. इक्विपमेंट इज विथ अस अँड इफ सेकंड सेंटेन्स. थर्ड सेंटेन्स द बोट हॅज नॉट ओव्हरटर्न्ड आणि फोर्थ सेंटेन्स आहे नॉट डिफिकल्ट इफ द लेटेस्ट. आता यात मी तुम्हाला काय हिंट देऊ शकतो ग्रॅमॅटिकल हिंट देणार का मित्र हो काय थोड्याफार ग्रॅमॅटिकल ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला पुढे पुढे सांगेन मी पण त्या जसा पद्धतीचे मला क्वेश्चन पडणार तेव्हा मी सांगणार राईट. सो इथे मी तुम्हाला एकच सांगू शकेन इथे पहिला सेंटेन्स दुसरा तिसरा असा ब्रेक करून नका वाचू ते एक कंटिन्युएशन ठेवा वाचा तुम्हाला त्याची मिनिंग कळते का. सो तुम्हाला त्याचा गाभारा काय आहे हा जर कळत असेल तर त्याचं उत्तर पटापट आहे. मी पहिला वेळ एक्सप्लेनेशन साठी याकरिता देत आहे मी धावत धावत जर क्वेश्चन घेतले तर मी घेतलेले क्वेश्चन तुम्हाला इम्प्रेसिव्ह वाटतील पण तुम्हाला ती सोडवण्याची ट्रिक अवगत नाही होणार. सो ती ट्रिक अवगत व्हावी यासाठी मी घेत आहे. सो इथे काय येणार तुम्हाला पूर्ण सेंटेन्स वाचल्यावर काय आठवतं पुलिंग आउट द बोट इज equipment is with us and if the boat has not overturned not difficult if the latest. so मला काय काय सेंटेन्स ने काय कळलं माहिती आहे the boat has not overturned the boat has not overturned पुलिंग आउट द बोट म्हणजे बोटला बाहेर काढण्याबद्दल आपण बोलत आहे. इक्विपमेंट विथ अस आपल्याकडे इक्विपमेंट असणं बोलणं आहे. नॉट डिफिकल्ट द लेटेस्ट आता लेटेस्ट काय असू शकतं यात कसं असतं माहिती आहे मित्रांनो जसं मी तुम्हाला बोललो सेंटेन्स तुम्ही लाईनीत लावणार आहेत म्हणजे ए नंतर लगेच बी बी नंतर सी म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला एक्सप्लेन करतोय डी तर अशी तुमची अल्फाबेट बनतात. तो हे लाईन मध्ये कसं आहे म्हणजे एच्या एंड नंतर बी येणार तुम्हाला माहिती आहे तसं तुम्हाला एंड शोधायचे. सो प्रयत्न करा इज नंतर काय येणार पुलिंग आउट द बोट इज इक्विपमेंट इज द बोट हॅज नॉट इज नॉट डिफिकल्ट असा प्रयत्न करायचा. सो तुमचं कसं लागण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सो आता तुम्ही जर बघितलं जसं मी बोललो द ने सुरुवात होणार आहे का खूपदा ना काही गोष्टींची द ने सुरुवात होते म्हणून मित्र माझे सी ने सुरुवात करतात द बोट हॅज नॉट ओव्हरटर्न तर तसं होणार नाहीये तो नाही होणार आहे. सो इज ने सुरू म्हणजे पहिलं ए ने सुरू होण्याचे चान्सेस आहेत. इक्विपमेंट इज विथ
अँड इफ म्हणजे काय आहे मित्रांनो, त्यांनी ती कंडिशन टाकलेली आहे. हा, सो ही काय आहे कंडिशन. सो तुम्हाला इथं सोपं झालं माझे मित्र. इथे कंडिशन पाहून यानंतर बी नंतर काय लागेल, काय करायचं म्हणजे छोटे छोटे पेअर्स रेडी करायचे. ए बी, बी सी, सी डी, डी सी ची पेअर होईल त्या एकत्र रेडी करा आणि त्यानंतर उत्तर लिहा. सो इफ ह्या कंडिशनला कोण सॅटिस्फाय करतं, इक्विपमेंट इज विथ अस अँड इफ द बोट हॅज नॉट ओव्हरटर्न. सो तुम्ही बघू शकता, इफ द बोट हॅज नॉट ओव्हरटर्न, इफ द बोट हॅज नॉट ओव्हरटर्न, हे सेंटेन्स तुझं कम्प्लीट झालं. सो माझी पहिली पेअर कोणाची बनलेली आहे, तर ती माझी बनलेली आहे BC ची. सो मी ती जवळ ठेवली. आता फक्त तुम्हाला बघायचं आहे ADचा सिक्वेन्स कसा लागतो. बघा किती सोपं आहे, काही इंग्लिश आलं पाहिजे असं नाही. आता मला सांगा, अजून एक आयडिया होती. बी हा तुमचा शेवटी कधीच झाला नसता, कारण इफ हा शेवट होणार का, ती कंडिशन फुलफिल होणं गरजेचं आहे. सो बी कंडिशन फुलफिल होत नव्हती, सो बी तुमचा शेवटचा येऊ शकत नव्हता. द बोट हॅज नॉट ओव्हरटर्न, इथं फुलस्टॉप येऊ शकतो, चान्सेस आहेत. झालं का, नाही, अजून नाही. मग आता पहिला क्वेश्चन पुलिंग आउट होऊ शकतो की नॉट डिफिकल्ट होऊ शकतो, तर त्याप्रमाणे तुमचं शुअर झालं की ए तुमचा फर्स्ट आहे. सो ए पण आपल्या जागे बरोबर लागलेला आहे. सो फक्त आता डी हा इथं येतोय की डी शेवटला राहतोय, ते महत्वाचं आहे. सो आता आपण पाहूया. पुलिंग आउट द बोट इज नॉट डिफिकल्ट. मित्र हो, ही आपल्याला मिळालेलं आहे. पुलिंग आउट द बोट इज नॉट डिफिकल्ट हे सॅटिस्फाय झालेलं आहे. आता आपण फक्त एकदा वाचून बघायचं, मग कन्फर्मेशन घ्यायचं. सो बघा, पुलिंग आउट द बोट इज नॉट डिफिकल्ट इफ द लेटेस्ट इक्विपमेंट. ओके, लेटेस्ट इक्विपमेंट, हे बघा पुढचं कनेक्शन अजून एक भेटलं. लेटेस्ट इक्विपमेंट बद्दल बोलत होत आपण. कशाबद्दल, इक्विपमेंट बद्दल बोलत आहोत. लेटेस्ट इक्विपमेंट इज विथ अस, म्हणजे बोट पाण्याबाहेर काढणं हे आता डिफिकल्ट नाहीये जर लेटेस्ट इक्विपमेंट आपल्याकडे असतील आणि जर बोट उलटी पडलेली नसेल तर. सो हे उत्तर आपलं सॅटिस्फाय झालेलं आहे. तुमचा ऑप्शन आहे ADBC. सो माझा माऊस पटकन वर्क नाही होत आहे. सो तुमचा ADBC हा ऑप्शन आहे. आपण जाऊया पुढच्या क्वेश्चनवर. सो पुढचा क्वेश्चन आहे, आता पटापट होणार. आता मी वेळ नाही काढणार आहे. पुढच्या 3 मिनिटांमध्ये 3 आन्सर झाले पाहिजे. चला आपण ट्राय करूया, होतात का आपले. द ट्रॅक चल द अटॅक ऑन द टुरिस्ट, द सेकंड सच इन्सिडेंट इन अ फोर्टनाईट. फोर्टनाईट म्हणजे काय, 2 आठवड्यांचा काळ, म्हणजे काय, पंधरवडा म्हणू शकतो. म्हणजे आठवड्याभरापासून, 2 आठवड्यापासून. सच इन्सिडेंट सिव्हिल सोसायटी मेंबर्स कंडेम्ड रिजनल पार्टीज अँड सेवर. सो याचं कसं उत्तर होणार आहे. सो तुमचं काय होऊ शकतं, परत बघा, जसं म्हटलं कनेक्शन लावा, लास्टला काय येणार, द अटॅक ऑन अ टुरिस्ट द सेकंड हा होणार आहे का, हा लास्टला येतच नाहीये. सच इन्सिडेंट इन अ फोर्टनाईट, फोर्टनाईटच्या पुढे काहीतरी त्यांचं म्हणणं आहे. सच इन्सिडेंट इन अ फोर्टनाईट आहे का म्हणणं, म्हणजे ते इथं ते एंड करू शकत होते की असा इन्सिडेंट आठवड्याभरात किंवा 2 आठवड्यापासून झालेलाच नाहीये. सो फुलस्टॉपचे चान्सेस इथे जास्त आहेत. सो तुम्ही ऑप्शन वाईज करायचा प्रयत्न करा. जसं मी सांगतोय, आता फोर्टनाईटला काय होणार, तुमचा ए कॅन्सल झालेला आहे. सो ए वाला ऑप्शन लास्ट तुमचा आउट झाला, हा आउट झाला. बघा किती सोपं झालेलं आहे. मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला कसं कनेक्शन करायला. आता मी दुसरं सांगतोय कसं ऑप्शन वाईज. अजून काय, फोर्टनाईट बी ने एंडिंग होण्याचे चान्सेस आहेत. सो हा चान्सेस माझा जास्त आहे. जेव्हा तुम्हाला चान्सेस जास्त भेटला ना, हे बघा, आशेवर दुनिया कायम आहे. आशा आहे म्हणून तर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतायत आणि त्यामुळे तुम्हाला लागण्याची आशा असल्यामुळे तुम्ही एफर्ट्स टाकताय. सो त्याप्रमाणे जर तुम्हाला इथे आशा आहे ना की इथं बी लागणार, तर पहिला हा ट्राय करून बघा. तर पाहूया आपण. रिजनल पार्टीज अँड सेव्हरल सिव्हिल सोसायटी मेंबर्स condemned the attack on the tourists, the second such incident in fortnight. सो सेकंड इन्सिडेंटच्या आठवड्याभरातला, 2 आठवड्यातला, फोर्टनाईट मधला हा सेकंड टुरिस्टवरचा अटॅक आहे असं सिव्हिल सोसायटी मेंबरने कंडेम केलेलं आहे, रिजनल पार्टीने आणि सेव्हर्स वाल्याने. सो तुमचं हे कनेक्शन एक्झॅक्ट लागलेलं आहे. हा सिक्वेन्स डी नंतर सी नंतर ए आणि बी हा तुमचा सिक्वेन्स राईट लागलेला आहे. याच पद्धतीने तुम्हाला जायचं आहे.
आणि त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकत होता सच इन्सिडेंट इन फोर्टनाईट हा बी नेही सुरुवात होत नव्हती, सो हाही तसा आउट होणार होता. सो चला मित्रांनो, मी तुम्हाला 2 ट्रिक्स दिलेले आहेत. आता पुढचं उत्तर तुम्ही पटापट काढायचा प्रयत्न करा. पहिलं सेंटेन्स वाचा, ऑप्शन कोणते एलिमिनेट होणार ठरवा आणि उरलेल्या ऑप्शन मधून उत्तर काढा. तुमचे चान्सेस खूप वाढतात. सो आपल्याकडे फक्त 2 मिनिटं आहेत. फटाफट पुढचे 2 क्वेश्चनची उत्तरं लिहूया. क्रिएटिव्हिटी ऑफ द पीपल ॲज अ होल सिंगापूर's ऑर्डरली सोसायटी may not suggest one way we could identify the be everybody's cup of tea but its history. सो काय होणार आहे तुमचं? सो बट इट्स हिस्ट्री. सो इथे तुमचे लास्ट ऑप्शन कोणते होणार आहेत? द सजेस्ट वन वे वी कुड आयडेंटिफाय द नंतर काहीतरी कनेक्शन येणार आहे, म्हणजे सी जो ऑप्शन तुमचा लास्ट आहे तो आउट झालेला आहे. सी ऑप्शन कोणता लास्ट आहे? आउट. सो आता तुमचं काय होणार आहे? आता बघा, सिंगापूर ऑर्डरली सोसायटी मे नॉट पण लास्टला येत नाही, म्हणजे नॉट म्हणजे बी तुमचा आउट झालेला आहे. आता क्रिएटिव्हिटी ऑफ द पीपल ॲज होल काय ते तुम्हाला माहित नाही आहे. सो ए नंतर सुद्धा काहीतरी रिलेशन येणार. सो ए लास्ट होत नाहीये, तुमच्याकडे फक्त डी आणि ए उरलेला आहे. सॉरी, ॲज अ होल इथे तुमचं कनेक्शन कम्प्लीट होऊ शकतं. माझं चुकत आहे, थोडंसं घाई चाललेली आहे, एक्साइटमेंट म्हणू शकता तुम्ही. सो इथं ॲज होल हे संपूही शकतं किंवा ॲज होलने असू शकतं. सो दीज ऑप्शन्स आर अलाइव्ह आणि त्याबरोबर डी ऑप्शन आहे. डी काय म्हणतो? बी एव्हरीबडीज कप ऑफ अ टी बट इट्स हिस्ट्री काय? सो तुम्हाला माहित नाहीये. सो आपण प्रयत्न करूया. बी ने सुरू करायचा जर प्रयत्न केला तर कसं होणार? पटापट सुरू करायचं. सिंगापूर ऑर्डरली सोसायटी मे नॉट सजेस्ट वन वे वी कुड आयडेंटिफाय दी क्रिएटिव्हिटी ऑफ द पीपल ॲज अ होल बी होत नाही. सो ते तुमचं चुकलेलं आहे, त्यामुळे तुमचा तो ऑप्शन कॅन्सल झालेला आहे. त्यामुळे तुमचा लास्ट ऑप्शन कॅन्सल झालेला आहे. फटाफट कॅन्सल करायचा. इथे एक्सप्लेन करतोय म्हणून वेळ जातोय. आता तुमचा ए लास्ट ठरलेला आहे. ए हा तुमचा लास्ट आहे. सो तुमचं काय सिक्वेन्स बनणार? बी ने सुरुवात होणार की सी ने? तो आपण सुरुवात बघूया. सजेस्ट वन वे ने सुरुवात होईल का मित्र? नाही. झालं तुमचं उत्तर फटाफट. पण एकदा आता फक्त आपण वाचून बघूया, जे माझ्या बाकीच्या ऑडियन्सना कळेल. तर त्याचं असं आहे, सिंगापूर ऑर्डरली सोसायटी मे नॉट बी everybody's cup of tea, but its history suggests one way we could identify the creativity of the people as a whole. म्हणजे त्यांचं म्हणणं सिंगापूर ऑर्डरली सोसायटी आहे ती सगळ्यांची कप ऑफ टी नाहीये, म्हणजे सगळ्यांना पटेल असं नाहीये, सगळ्यांसाठी सहमत म्हणजे सगळ्यांना असं पचेल अशी नाहीये, पण त्याचा एक गोष्ट अशी आहे, क्रिएटिव्हिटी ऑफ पीपल ॲज अ होल हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा क्वेश्चन, आपला वेळ संपत आहे. तर लास्ट क्वेश्चन लास्ट मिनिटामध्ये. ओव्हर इंडिपेंडंट थॉट system that rewarded studiousness, he traced the lack of creativity to an education. सो इथे काय येणार? इथे तुम्ही एरर प्रयत्न करणार, आयडेंटिफाय करायचा काय आहे तो. सो ओव्हर इंडिपेंडंट थॉट ही ट्रायज द लॅक ऑफ नंतर काहीतरी येणार आहे. जसं मी सांगितलं, फटाफट आउट करायचे, म्हणजे सी आउट, कॅन्सल. अजून कोण नाही? क्रिएटिव्हिटी टू अन क्रिएटिव्हिटी टू अन एज्युकेशन मे बी चान्स होतो, मे बी नाही होत. सिस्टम दॅट रिवॉर्डेड स्टुडियसनेस असं आहे. सिस्टम दॅट रिवॉर्डेड स्टुडियसनेस. सो इथं पण एंड नाही होऊ शकत आहे. सो आता आपण स्टार्ट बघूया. एंड बघितला. ही ट्रेस द लॅक ऑफ हे स्टार्ट क्रिएटिव्हिटी टू अन एज्युकेशन आणि ओव्हर इंडिपेंडंट थॉट. सो तुमचं सी ही ट्रेस द लॅक ऑफ. सो सुरुवात ना हिनेच जास्त चान्सेस आहे. सो ओके, इथे एकच सी आहे. सो डायरेक्ट उत्तर हे. तर ही आपण ना क्रॉस चेक करूया. ही ट्रेस द लॅक ऑफ क्रिएटिव्हिटी. जसं आपल्याला पेअर करा म्हटलं असतं ना, तरी मी सी डी पेअर केलं असतं. तो सी डी पेअर कुठे कुठे आहे? हा डी सी आहे, म्हणून हा कॅन्सल झाला असता. डी सी कॅन्सल झाला असता आणि सी डी, पण सी डी मला पेअर हवा, ए सेपरेट हवा, हे बाहेर हवा. सो हाही कॅन्सल झाला असता. मी मित्र म्हणतो ना, खूपच सोपं आहे. आता नाही हा, मला आता वाचायची गरज नाही आहे. मी टिकमार्क करणार, पुढे जाणार. परंतु तुमच्यासाठी आपण लास्ट वाचूया, कारण आपला व्हिडिओ इथे संपत आहे. ही ट्रेस द लॅक ऑफ क्रिएटिव्हिटी टू अन एज्युकेशन सिस्टम. बघा, पुन्हा एक आपल्याला पेअर मिळाला. डी नंतर बीच होणार.
सो डी नंतर बीच होणार, मग डी नंतर बी कुठे होता, त्यामुळे हा कॅन्सल होत होता. डी नंतर बी होता का, हा बघा डी नंतर बी होता, पण हा पहिलाच आउट झालेला. सो अशा खूप पद्धती आहेत ज्यात तुम्हाला आयोग सांगतं की इथं एरर आहे, हे असंच उत्तर आहे, फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करायचं मित्र. सो याच्या पुढे मी एक रिक्वेस्ट करेन, इंग्लिशचा आला ना तर तुम्ही मूव नका होत. मला माहिती आहे आपले फार सारे मित्र आहेत जे फक्त जीके वर डिपेंड असतात आणि मराठी ग्रामरवर. इंग्लिश थोडं वीक असतं, पण नाही मित्र, खूप सोपं आहे. सो तुमचं उत्तर आहे, ही ट्रेस द लॅक ऑफ क्रिएटिव्हिटी टू अन एज्युकेशन सिस्टम दॅट रिवॉर्डेड स्टुडियसनेस ओव्हर इंडिपेंडंट थॉट्स. अशा पद्धतीने तुमचा आजचा टॉपिक संपलेला आहे आणि होपफुली हा खूप एंटरटेनिंग प्लस तुम्हाला समजण्यासारखा होता. तुम्हाला याच्यातून काय घेण्यासारखं होतं? प्रत्येक गोष्टीनंतर आपण विचार करतो काय मी याच्यातून बोध घेतला, तर याच्यातून बोध असा घेतला गेला, उत्तरं तिथंच होती मित्र हो. तुम्हाला फक्त तुमचा इंग्लिशकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज करायचा आहे आणि तो दृष्टिकोन चेंज होणार. तुम्हाला सतत मी माझ्या याचे किती पद्धतीचे व्हिडिओ टाकलेले आहेत, याच्या आधीही मी एक इंग्लिशवर व्हिडिओ केलेला आहे, याच पद्धतीने मी मॅथ्सवर, रेझनिंगवर अशा पद्धतीचे व्हिडिओ देत आहे, कारण मी स्वतः बँकिंगचं प्रिपरेशन केलेलं होतं, मी त्याचे एक्झाम क्रॅक केलेले आहेत, त्यामुळे मला त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज आहे. फक्त TCS पद्धतीने पेपर असं फक्त शोधून नाही होणार, तर ते ज्यांनी ॲक्च्युली अनुभवले आहेत त्यांच्याकडून तुम्हाला ते अनुभव घ्यावे लागणार आहेत. तर अशाच पद्धतीने मी माझे सगळा एक्सपिरियन्स तुमच्याकडे शेअर करायला रेडी आहे. तुम्ही फक्त पाहत राहा आणि कंटिन्युअस स्टडी करत राहा. सो थँक्यू आजच्या दिवसासाठी, आजच्या पेपरसाठी, आणि ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग लेक्चर्स, अपकमिंग पेपर्स, आणि अभ्यास करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.